जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत करतो टेक्सी यूट्यूब चॅनलवर। आणि आपण आता या व्हिडिओपासून सुरुवात करत आहोत 10वीच्या भूगोल या विषयाला, बरोबर आहे। आणि या चॅनलवर आता सर्वांना भेटणार आहे 10वीचा सर्व अभ्यासक्रम। त्याच्यामध्ये आपण सुरुवात करत आहोत भूगोल या विषयापासून। आता भूगोल आणि इतिहास किंवा पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र हे विषय निवडण्याचं कारण काय सुरुवातीला, तर लक्षात ठेवा, सर्वजण आपले विद्यार्थी कोणी असू द्या, सेमीचे असू द्या, इंग्लिश मीडियमचे असू द्या, सर्व विद्यार्थी प्रायोरिटी कोणत्या विषयाला देतात, तर सगळ्यांना माहिती आहे मॅथ, सायन्स, इंग्लिश, बरोबर आहे। परंतु बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की मला आता टक्केवारी पर्सेंटेज खूप चांगली पाहिजे, आणि आपल्याला जर पर्सेंटेज चांगले पाहिजे असतील तर आपण सगळ्याच विषयांना काय करायला पाहिजे, समान वेटेज द्यायला पाहिजे। जसं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मॅथ, गणित हा विषय अवघड जातो, काही जणांना सायन्स जातो, काही जणांना इंग्लिश जाऊ शकतो, बरोबर आहे। ते विषय काय अवघड आहे त्यालाच आपण जास्त वेळ देतो, आणि जो विषय सोपा आहे त्याला आपण खूपच कमी वेळ देण्याचा प्रयत्न करतो। आणि पेपर झाल्यानंतर कळतं आपल्याला की अरे यार, आपल्याला तर या विषयांमध्ये पण चांगले मार्क्स आले असते, बरोबर आहे। मग आता मी हे सांगू इच्छितो तुम्हाला की आपण सुरुवातीला 10वीच्या भूगोलमधील जेवढे टॉपिक्स दिलेले आहेत ते सर्व कव्हर करणार आहोत। त्याच्यानंतर इतिहासमधले, नागरिकशास्त्रमधले सुद्धा सर्व विषय, सर्व टॉपिक्स आपण या आपल्याला चॅनलवर उपलब्ध असतील। आणि डायरेक्टली मी पॉइंटर येतोय, बरोबर आहे। 10वीचे पेपर आपल्याला माहिती आहे मार्चमध्ये आहेत, 2024चे पेपर आपल्याला जोरात तयारी सुरू असेल, बरोबर आहे। त्याच्या तयारीसाठी सर्वजण फोकस करत असतील, ते म्हणजे काय, चला मॅथ, सायन्स, इंग्लिश, फक्त मॅथ, सायन्स, इंग्लिश, याच्या पलीकडे आपल्याला काय दिसतच नाहीये, बरोबर आहे। मग आपल्याला ह्या विषयांना सुद्धा काय करायला पाहिजे, तेवढं महत्त्व द्यायला पाहिजे। कारण का, तर आपल्याला जर पर्सेंटेज अजून जास्त पाहिजे असतील किंवा इन फ्युचर भविष्यामध्ये आपल्याला आपलं करिअर जरी कुठे जरी करायचं असेल, आपल्याला मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जरी करिअर करायचं असेल, तरी पण आपण आता 10वीपर्यंत तर सर्व विषय करणं आपल्याला बंधनकारक आहे, बरोबर आहे। म्हणून आता बघूया आपण भूगोल हा विषय, आता कुठलाही विषय बघत असताना किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना, ज्या विषयाची तयारी करायची आहे त्या विषयाची तयारी करत असताना तो विषय कुठल्या परीक्षेसाठी तयारी करत आहोत, त्या परीक्षेमध्ये येणारे क्वेश्चन्स, येणारे प्रश्न आपल्याला माहीत पाहिजेत कशा पद्धतीचे येत असतात। जर आपल्याला त्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करायचा असेल, आपल्याला काय इथंच लाईन टू लाईन पाठ करण्याची गरज नाहीये। आणि जर लाईन टू लाईन पाठ करायचं नसेल आपल्याला, तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की बोर्ड नेमकं कुठल्या पॉईंटवर फोकस करून आपल्याला क्वेश्चन्स देतात। मग हे कसं कळणार आपल्याला, हे कुठून कळणार, तर सगळ्यांना माहिती आहे हे समजणार आपल्याला कुठून, तर बोर्डाने दिलेले इथून मागचे म्हणजे प्रिव्हियस इयर ज्याला आपण म्हणतो, मागील वर्षांचे जे काही क्वेश्चन्स पेपर आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, त्या आपण व्यवस्थित बघायला पाहिजेत। त्या व्यवस्थित बघितल्यानंतर त्या विषयाचा अभ्यास सुरुवात करायला पाहिजे। कारण का, तर विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला पहिल्या लाईनपासून शेवटच्या लाईनपर्यंत जर आपण वाचायचं ठरवलं आणि पाठ करायचं ठरवलं तर ते पॉसिबल नाहीये। मग आता आपल्याला परीक्षेलाच येणारे पॉईंट कसे महत्त्वाचे आहेत, कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत, हे कसं कळेल, त्यासाठी आपल्याला प्रथम याच्या अगोदरच्या वर्षांचे किंवा 2-3 वर्षाचे, कमीत कमी 3-4 वर्षांचे तरी आपण क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघायला पाहिजे, बरोबर आहे। सॅम्पलसाठी मी इथे तुम्हाला 2023चा पेपर थोडंसं ओव्हरलुक फक्त दाखवणार आहे की कुठल्या पॉईंटवर आपण फोकस करायला पाहिजे। कारण प्रत्येक टॉपिक आपण कव्हर करणार आहोत, तो टॉपिक कव्हर करत असताना कुठल्या लाईनवर क्वेश्चन आलेला आहे, कुठल्या लाईनवर क्वेश्चन येऊ शकतो, पॉसिबिलिटी पण आपल्याला प्रेडिक्ट करायचे ना आपल्यालाच। कारण बोर्ड काय सांगणार नाही याच्यावर प्रश्न देणार आहे, पण बोर्डाचा अभ्यास करून किंवा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून कळतो की आपल्याला या पॉईंटवर अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो, बरोबर आहे। मग आपण सुरुवात करूया 2023चा क्वेश्चन पेपर थोडासा बघूया फास्ट, आणि त्याच्यानंतर आपल्या विषयाकडे आपण वळूया। त्याच्यामध्ये बघा, सर्वप्रथम आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये, तर 2023चा पेपर आहे, सगळ्यांनी बघितलंय, 25 मार्चला झालेला पेपर आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये 40 मार्कांना आहे, सगळ्यांना माहिती आहे, ओके। आता मी सर्वप्रथम सेमीचा मराठी मीडियमचा पेपर सिलेक्ट केलेला आहे, त्याच्यानंतर आपण इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा बघणार आहोत, बरोबर आहे। कारण मी विषय सर्व कव्हर करत असताना मराठी आणि इंग्लिश या दोन्ही मीडियममध्ये कव्हर करणार आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे। मग आता बघूया आपण याच्यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत आपल्याला। हे सूचना तर सगळ्यांना माहीत असतात, प्रत्येक पेपरमध्ये आपण वाचत असतो, शालेय पेपरमध्ये सुद्धा वाचत असतो, काही सूचना असतात, बरोबर आहे। चला मग आता याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। याचा अर्थ आपल्याला फिल इन द ब्लँक्स इथे पूर्ण करायच्यात, गाळलेल्या जागा भरायच्यात। मग त्याच्यामध्ये खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातला एक पर्याय काय करायचा, आपल्याला योग्य असणारा पर्याय ओळखायचा आहे। मग बघा, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश
आहेत याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे की आपण आपल्या भारताचा अभ्यास करत असताना, भारताच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना, कारण 10वीच्या भूगोलमध्ये पूर्णतः आपल्याला माहिती आहे 2 देशांची तुलना केलेली आहे, बरोबर आहे. 10वीचं सर्वच भूगोलचं पुस्तक हे त्या 2 देशांवरच आधारित आहे. 2 देशांचा प्राकृतिक भूगोल असेल, 2 देशांचा मानवी भूगोल असेल, आर्थिक भूगोल असेल, हा सर्व त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला कळायला पाहिजे की भारताचा प्राकृतिक अभ्यास करत असताना किंवा ज्या देशाची तुलना केलेली आहे त्या पुस्तकामध्ये भारताबरोबर त्या देशाच्या प्राकृतिक भागाविषयी पण, भूगोलाविषयी पण पूर्ण आपल्याला माहीत असायला पाहिजे. मग आता अरबी समुद्र हे भारताविषयी आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये सविस्तर अभ्यास करताना कळायला पाहिजे की ते कशाचा भूभाग आहेत किंवा कशाचा भाग आहेत, बरोबर आहे. जसं की त्याला आपल्याला सांगता येतं प्रवाळ बेटे आहेत, बरोबर आहे. आता इथे हे पण आहे की मुख्य भागापासून तुटलेला भूभाग आहे, नाही, ते समुद्रामध्ये आहे, मुख्य भागापासून तुटलेला भाग नाही येतो. बघा पुढचा प्रश्न बघा, ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील डॅश लोकसंख्या असलेला देश आहे. मग याच्यामध्ये आपल्याला लोकसंख्येविषयी बघत असताना दोन्ही देशांची तुलना करत असताना बघायचं आहे ब्राझील या देशाची लोकसंख्या कमी आहे का, मध्यम आहे का, अत्यल्प आहे का, सर्वात जास्त आहे, हे तर पॉसिबल नाही. आता हे कसे प्रश्न सोडवायचे आपण शिकवत असताना प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिकवर कुठल्या प्रकारचे प्रश्न आलेले हे मी तुम्हाला सांगत चालणार आहे, बरोबर आहे. मग बघा त्याच्यानंतर वस्त्यांचे केंद्रीकरण डॅशच्या प्रमुख बाबींशी निगडित आहे. बघा वस्त्यांचे केंद्रीकरण हे नॉर्मली आपल्याला काय बोलतो आपण की वस्त्यांविषयी काय माहिती घ्यायची, भूगोलमध्ये काय महत्त्वाचं आहे, म्हणून आपण त्याला थोडंसं इग्नोर करून जातो. क्षेत्रभेट हा पहिलाच आपला टॉपिक, बरोबर आहे. ज्या टॉपिकमध्ये बऱ्यापैकी आपल्याला काय त्या एरियाची प्राकृतिक माहिती घेत असताना किंवा तिकडे जात असताना कशा पद्धतीने काय करायचं आहे, ती माहिती कशा पद्धतीने घ्यायची हे थोडंसं दिलेलं आहे. ते आपण सुरुवात केल्यानंतर बघूया. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था डॅश प्रकारची आहे. जसं की आता आपल्याला माहिती आहे आपला भारत हा विकसितही नाही आणि अविकसित नाही, म्हणजेच मध्येच आहे. याचा अर्थ विकसनशील आहे, म्हणजे प्रगतीच्या मार्गाने आहे, बरोबर आहे. मग ते आपल्याला विकसनशील दोन्ही देश विकसनशील प्रकारची अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो तुम्हाला योग्य जोड्या जुळवा. त्याच्यामध्ये इकडे काहीतरी आपल्याला त्यांनी काय दिलं नाही, इकडे काय आहे आणि इकडे काय आहे आपल्याला ओळखायचं आहे. इकडच्या अ गटामध्ये समजा काहीतरी दिलेले आहेत, आपल्याला मार्ग दिलेत असतील, वने दिले असतील, प्रदेश दिले असतील, आणि ब गटामध्ये ते कशा संबंधित आहे ते आपल्याला फक्त ओळखायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जोड्या लावामध्ये आपल्याला फोकस करायला पाहिजे. ट्रान्स ॲमेझोनियम मार्ग आहे, काटेरी व झुडपी वने आहेत, म्हणजे वनांचा अभ्यास करत असताना पण आपल्याला फोकस करायचा आहे. मैदानी प्रदेश कशा प्रकारचे असतात भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये ते पण व्यवस्थित बघायला पाहिजे. ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कुठला आहे, जसं आपल्या भारतामध्ये क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. राष्ट्रीय खेळ बोलत नाही मी, लोकप्रिय खेळ, बरोबर आहे. तसं मग तिकडे फुटबॉल आहे, सगळ्यांना माहिती आहे. ते आपण इन डिटेल अभ्यास करत असताना सविस्तर बघूया. फक्त मी तुम्हाला ओळख करून देत आहे की या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. हे 100% लक्षात ठेवण्याची काही गरज नाही आहे, परंतु थोडं क्लिक तरी झालं पाहिजे आपल्याला अभ्यास करत असताना की हां या पॉईंटवर प्रश्न आला होता, नेक्स्ट टाइम याच पॉईंटवर किंवा पुढच्या पॉईंटवर अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. एक्झाम्पल समजा यावर्षी विचारले ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ, पुढच्या वर्षी विचारू शकतात ब्राझीलमधील आपलं इंडियाचा भारताचा लोकप्रिय खेळ, किंवा त्याच्यानंतर विचारू शकतात त्याच्या पुढे जाऊन की भारताची लोकसंख्या ही कशा प्रकारची कुठल्या प्रकारची आहे. जसं इथं बघितलं आपण अर्थव्यवस्था कुठल्या प्रकारची आहे, लोकसंख्या कुठल्या प्रकारची आहे, या सगळ्या गोष्टी फिरून फिरून त्याच पॉईंटवर त्याच्या रिलेटेडच विचारल्या जातात. हे फक्त लक्षात यायला पाहिजे आपल्याला. थोडक्यात टिपा लिहा, कोणते 2 लिहायचेत आपल्याला, 4 मार्क्सला आहेत, बरोबर आहे. मग क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य कुठले आहेत, ज्या टॉपिकला बरेच जण इग्नोर करतात, पहिल्या टॉपिकला क्षेत्रभेट, त्याच्यामध्येच पहिला क्वेश्चन बघा 2023 मध्ये टिपा लिहामध्ये क्षेत्रभेटीसाठी आवश्यक असणारे साहित्य विचारलेत. ब्राझीलची किनारपट्टी कशा प्रकारची आहे ते पण आपल्याला विचारले. भारतातील खाणकाम हा जो काय व्यवसाय आहे तो कशा प्रकारचा आहे त्याच्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती लिहायची. चौथा क्वेश्चन बघा, भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. कोणतेही 4 सोडवायचे आपल्याला. केंद्रशासित प्रदेश आहे दमण, कुठे आहे ते बघायचे आपल्याला. नकाशा आपण मॅप रीडिंग करत असताना एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्याचा कोणी जास्त आता विचार करायचा नाही आणि एकदम सोप्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे आपण आपल्या वर्गामध्ये बसून या लातूरमध्ये बसून कुठे जिथे तुम्ही असाल तिथे त्या ठिकाणी बसून जर तुम्ही ब्राझील या देशाविषयी माहिती काढत असाल, ब्राझील या देशाची लोकसंख्या कशा प्रकारची आहे, ब्राझील या देशातील लोक कशा प्रकारचं अन्न खात असतील, कशा प्रकारचे कपडे घालत असतील, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथे बसून करू शकतो. त्यांची माहिती आपण मिळवू शकतो. ते म्हणजे भूगोलच्या आधारे लक्षात घ्या. आपले हवामान आहे, हे हवामान अशा प्रकारेच आहे.
म्हणजे हे हवामान जूनमध्येच का बदलतं, डिसेंबरमध्येच का बदलतं, नोव्हेंबरमध्येच का बदलतं, मार्चमध्येच का बरं उन्हाळा सुरू होतो, ह्या गोष्टी इंटरेस्टेड आहेत लक्षात घ्या. फक्त याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आता मग नकाशा बघायचा आहे, आराखड्यात माहिती भरायची आहे, सूची तयार करायची आहे. पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश कुठे आहे, त्याच्यानंतर शीत वाळवंट कुठे आहे, उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश, कन्याकुमारी कुठे आहे, चिल्का सरोवर कुठे आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित भरायच्या आहेत. त्याच्यानंतर खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखाली प्रश्नांची उत्तरे द्या. याचा अर्थ खाली तुम्हाला काय केलं आहे, ब्राझीलचा नकाशा दिला आहे. आता ब्राझीलचा नकाशा दिला असताना प्रश्नपत्रिकेमध्येच आपल्याला कळतं लगेच की बाबा हा जो नकाशा आहे तो जास्तीत जास्त याच्यामध्ये काय दिसतात आपल्याला, तर नद्या दिसतात. याचा अर्थ नदी प्रणाली आहे, ब्राझीलच्या नद्या आहेत. मग आता ब्राझीलच्या नद्यांवर दिलेले सोपे सोपे प्रश्न आहेत. वरचा फक्त नकाशा बघायचा आणि खाली फक्त आपल्याला ती काय करायची आहे, प्रश्न सोडवायचे, बाकी काहीच नाही. मग ब्राझीलमधील प्रमुख नदी कुठली आहे, सगळ्यांना माहिती आहे. ब्राझील या देशामध्ये म्हणजेच याचा अर्थ दक्षिण अमेरिकेमधली सर्वात मोठी नदी आपल्याला माहिती आहे. सर्वात लांबीची बोलत नाही मी, बरोबर आहे. पूर्ण जगातील सर्वात लांबीची वेगळी नदी राहिली, सर्वात मोठी नदी वेगळी राहिली. आपल्या नदी ॲमेझॉन आहे जी ब्राझीलमधून जाते. ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते आहेत, उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते. मग आपल्याला एकदम सिंपल दिलेलं आहे, बरोबर आहे. उरुग्वे. आता मला सांगा, जर आपल्याला समुद्र इकडे इकडे दिसत असेल तर नदी इकडे वाहणार का, नाही रे बाबा. नदी जर वाहत असेल तर इकडची इकडे वाहू शकते, कारण इथे स्लोप आहे, इकडे स्लोप आहे तर इकडे जाईल. पण इकडची नदी इथून इकडे कधी जाणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यापासून इकडे जाणार नाही, नाहीतर मग काही जण विचार करतील अशी लाईन मारलेली इथे, बरोबर आहे. याचा अर्थ इकडे बांध तर दाखवला नाही, म्हणजे याचा अर्थ इकडे तर वाहत नसेल का, नाही बाळा, असं नाही. काय पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे, समुद्र जर इकडे असेल तर याचा अर्थ 100% इकडेच नदी आलेली आहे. असं नाही होणार की समुद्राकडून इकडे जमिनीकडे जाणार नाही. चलो ठीक आहे. नेक्स्ट बघा, भौगोलिक कारणे दिलेली आहेत. कुठले आहेत. ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगतच आढळते. त्याचं काय कारण आहे ते आपल्याला थोडंसं सविस्तर बघायचं. ब्राझीलमधील पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आहे. त्याचंही कारण आपल्याला व्यवस्थित कळेलच आपण बघत असताना. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही म्हणलंय, याचा अर्थ काय, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेच असं नाही म्हणलं की आपल्याला, ज्याला आपण परतीचा पाऊस सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. तो कधी सुरू होतो, कशा प्रकारचा असतो, का सुरू होतो, का पाऊस पडतो तो परतीचा. बरं, नैऋत्य मोसमी वारेच का येतात आपल्याकडे, ते जूनमध्येच का येतात, हे पण आपण सविस्तर बघणार आहोत. जरी तुम्हाला काही गोष्टी नसतील तरी मी इन डिटेल थोडेसे सांगेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे थोडंसं काय करायचं, आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची. म्हणजे वर्ष दिले, सरासरी आयुर्मान दिले, त्याच्या खाली काय क्वेश्चन दिले, 1990मध्ये सरासरी आयुर्मान किती आहे. म्हणजे हे तर आपल्याला लहान मुलाला पण कळेल, 3री 4थीच्या सुद्धा, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, खाली दिलेलं आपल्याला आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मग कशा प्रकारचे आपल्याला येऊ शकतात प्रश्न, हे पण आपल्याला याच्यातून कळालं, बरोबर आहे. नेक्स्ट हा आलेख बघितल्यानंतर खाली काय प्रश्न दिलेले आहेत त्याच्यावर आपल्याला काय करायचे, त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची, बरोबर आहे. वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे, या आलेखात कोणत्या बाबीशी दर्शविलेल्या आहेत, कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे. हा आलेख व्यवस्थित आपल्याला अगोदर वाचायला पाहिजे, लवकरात लवकर वाचायचा. त्याच्यानंतर रेषा बघायच्या कुठल्या आहेत, काय नाव दिलेलं त्या रेषेला, आणि त्याच्यानुसार पटकीने खाली जाऊन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, बरोबर आहे. नेक्स्ट आहे सविस्तर उत्तरे लिहायचे आहेत. कुठले 2-4 मार्क लेखा आहे, तर याचा अर्थ सविस्तरच लिहावं लागतील आपल्याला. भारत आणि ब्राझील या देशात नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. नागरीकरण झालेलं आहे दोन्हीकडे, पण त्याची तुलना करायची आपल्याला. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा, दुसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला दिलेले. ऐतिहासिक पार्श्वभूमी कशा प्रकारची आहे, भारताची, ब्राझीलच्या सविस्तर गोष्टी आहेत. छत्रभेटीवेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल. पहिल्याच धड्यावर अजून एक दुसरा क्वेश्चन आलेला आहे. याचा अर्थ 5 मार्कांना एकच धड्यावर, पहिल्या धड्यांना ज्या पहिल्या टॉपिकला खूप लोक इग्नोर करतात, काही शिक्षक तर पूर्ण डिटेलमध्ये शिकवत सुद्धा नाही आहेत, त्याच्यावर आपल्याला जर 5 मार्क येत असतील 40मध्ये तर खूप मोठी गोष्ट आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे भूगोल या विषयाचा. जास्त तुम्हाला गरज नाही, 9 टॉपिक आहे तर 9 तासांमध्ये, याचा अर्थ 9 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फिनिश करून दाखवतो. आणि ते पण तुम्हाला 1 ते 2 वेळा बघायचे, तुम्हाला बाकी काहीच करण्याची गरज नाही. ही घोकणपट्टी करण्यापेक्षा जर तुम्ही समजून तुमचं उत्तर जर लिहित असाल तर ते खूप अट्रॅक्टिव्ह असतं, लक्षात ठेवा. म्हणजे चेक करणाऱ्याला सुद्धा लगेच कळतं की नाही याने याच्या मनाचा थोडा विचार करून दिलेला आहे. बघा, कुठल्याही परीक्षेमध्ये जर स्वतःच्या मनाने जर व्यवस्थित उत्तर लिहित असाल ना,
स्वतःच्या लँग्वेजमध्ये, तर ते कधी पण प्रभावी ठरतं, लक्षात ठेवा. आणि पुढच्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करूया भूगोल या विषयाला. त्याच्यानंतर 1 बाय 1 सर्व विषय लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करूया. आज इथे थांबूया. जय हिंद.